का इथं येऊन विद्यार्थी खूप फुगीरपणा करतात. मुलं डायरेक्ट कमेंट करतात असं. डी किरण सर म्हणून आहे. तू बुडवतो का ट्युशन? मी पण बुडवतो. बाकी मंदिरात फिरतात, बाहेर फिरतात. फर्स्ट अटेम्प्टला किती होते विचारू का? गर्लफ्रेंड आहे का नाही? हेलो गाइस, दिस इज़ योर फेवरेट यूट्यूबर विश्वजीत गायकवाड़ और आज हम आ चुके हैं ट्यूशन एरिया लातूर में। तो आज ट्यूशन एरिया लातूर में आने के बाद आज कुछ विद्यार्थियों के साथ इंटरेक्शन करने वाले हैं। तो चलिए शुरू करते हैं इस वीडियो को और मिलते हैं आपको वीडियो के एंड में। तर गाईज अष्टविनायक मंदिरमध्ये आलेलो, इथे एक RCCचा स्टुडंट भेटला आहे, त्याला विचारू काही क्वेश्चन्स. तर मित्रा कुठलेस, कोणता क्वेश्चन? मी असं तर मुंबईचा आहे, पण माझं गाव नांदेड आहे. आता सध्या मी मुंबईवरूनच आलेलो आहे. अच्छा. हां. तर कोणत्या क्लासमध्ये? RCC क्लास म्हणजे स्टँडर्ड म्हणजे ड्रॉपर? रिपीटर डॉपर. अच्छा. फर्स्ट अटेम्प्टला किती होते विचारू का? हां ठीक आहे. फर्स्ट अटेम्प्टला 250 होते. अच्छा. हां. तर आता किती येत आहेत? आता माझे 420 430च्या आसपास येतात. अच्छा अच्छा. मग काय वाटतं यावर्षी होईल सिलेक्शन? हां होऊन जाईल, म्हणजे आता हाय थोडा वेळ बाकी आहे तर होऊन. हो, कॉन्फिडन्स येतोय, हळूहळू येतोय. हां चल थँक्यू. तर तेवढं चांगलं मी विद्यार्थी नाही, माझं स्टडी रुटीन चांगलं आहे. तुझा एक्सपेक्टेड रुटीन असं काय, म्हणजे जनरल स्टुडंट्सचा लातूरमध्ये? हां जनरल स्टुडंट लातूरमध्ये तर हेच रुटीन असतो सगळ्यांचा की सकाळची बॅच असली तर 6 किंवा 5:30ला उठतात, बॅच करतात 1:30-2 वाजेपर्यंत, बॅच नंतर जेवण, त्यानंतर मग जोपर्यंत होईल तोपर्यंत अभ्यास. जनरल स्टुडंटचा तर तसंच असतो. बाकी मग आपल्यावर आहे. बाकी मंदिरात फिरतात, बाहेर फिरतात. तेच एकदा लेक्चर झालं की मंदिरात फिरतात, काही लेक्चर सोडून पण मंदिरात फिरतात. ते तर आहे. अच्छा. बाकी लातूरमध्ये हाय काय मंदिर सोडून फिरायला. तुझे फेवरेट टीचर्स कोणते? माझे फेवरेट टीचर्स असं बघायला गेलं तर एक डी किरण सर म्हणून आहेत. केमिस्ट्री? ते हां केमिस्ट्री ते आहेत. आणि नरवडे सर पण बोलू शकतो. हां फिजिक्स. हां फिजिक्स. आणखी बायोमध्ये? बायोचे लेक्चर जास्त करत नाही तर सांगू शकत नाही, पण तरी मोरे सर. मोरे. म्हणजे RCC सोडून कोणती फॅकल्टी? RCC सोडून कोणती फॅकल्टी सांगायला तेवढं माहिती नाही माझ्याकडे. अच्छा अच्छा. तू लेक्चर केले नाहीत का त्यांचे? हां नाही केले. ठीक आहे थँक्यू. त्यामध्ये काही विद्यार्थी ट्यूशन एरिया लातूरमध्ये पहिल्यांदा मला एक मुलगी भेटलेली आहे, तर विचारू तिला ट्यूशन एरिया लातूरबद्दलचा एक्सपिरियन्स. काय नाव आहे? मानसी सतीश तट. कुठल्या क्लासमध्ये? विद्याराधना. म्हणजे स्टँडर्ड 11th स्टँडर्डला आहे का? JEEची प्रिपरेशन करते का? नीटची? JEE. अच्छा. म्हणजे 11वीला आहे का तू? हां. लातूरमध्ये कधी आलेली? एप्रिलमध्ये फाउंडेशनसाठी. कसं वाटलं लातूरचं ट्यूशन एरिया? छान आहे, पण मुलं डायरेक्ट कमेंट करतात असं. हां म्हणजे टॉन्ट मारतात का रस्त्याने? हे खूपच शोकांतिकाची गोष्ट आहे मित्रांनो. तुमचे पण बहिणी वगैरे दुसऱ्या शहरामध्ये अभ्यास वगैरे करत असतील तर दुसऱ्यांच्या बहिणींचा पण विचार केला पाहिजे. तर अभ्यास कसा चालला तुझा? मस्त चालू आहे. म्हणजे आता 11वीचा सिलेबस संपला असेल? फेबच्या एंडिंगला संपतो. मग 12वीला कुठं विद्यार्थ्यालाच ॲडमिशन घेणार आहे? विद्याराधनाचं. किती मार्क्स पडतात आजकाल टेस्ट सिरीजमध्ये? 170. चांगले मार्क्स आहेत. तर अशाच प्रकारे अभ्यास करत राहा. तुला भेटून चांगलं वाटलं. धन्यवाद. तर मित्रांनो ट्यूशन एरियामध्ये आल्यानंतर एक दादा इथं भेटलेला आहे. सर विचारत होतं, काय नाव आहे भाई? अर्जुन डोंगरे. कुठनं आला आहे? मी मोतीनरचा, इथं प्रॉपरच आहे. म्हणजे लातूरमध्ये हो राहतो? RCCला आहे का? कुठल्या क्लासला आहे तू? मी सध्या विद्याराधनाला आहे. कितवीला आहे? आता 12वी. 12वीला आहे का? नीट करतोय का? JEE? माझी नीटच आहे. नीट. कसा चालला अभ्यास? मग अभ्यास तेवढा काही नाही, पण ठीकठाक सुरू आहे. ट्यूशन एरिया लातूर कसं वाटलं तुला? लातूर ट्यूशन एरिया ज्याच्यासाठी खूप प्रसिद्ध आहे तसं वाटला. म्हणजे शिक्षणासाठी चांगलं वाटलं का खराब? खूप 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 चांगलं वाटलं. म्हणजे नॉन अकॅडमिक इथं गोष्टी घडतात लातूरमध्ये, त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? नॉन अकॅडमिक म्हणजे पोरं असे वेगळेच विषय वाढवतात तिथं, अभ्यास सोडून काय ट्यूशन बुडवतात वगैरे वगैरे. तू बुडवतो का ट्यूशन?
मी पण बुडवतो, पण कधी कधी आपण एक रुटीन ठेवलं पाहिजे. म्हणजे आपण वीकमधून एकदा एन्जॉयमेंटसाठी डेअर दिला पाहिजे, रिलॅक्सेशनसाठी. एन्जॉयमेंटसाठी रविवार असतो ना, ट्युशन बुडवायची काय गरज आहे? रविवारी पण असते ना, टेस्ट असते. एका किती 15 दिवसाला असते का दर रविवारी असते? दर रविवारी टेस्ट असते. अच्छा, मग तू एक दिवस क्लास बुडून एन्जॉयमेंट करतो? कधी कधी बुडवावं लागते. अगर समजा आपण खूपच म्हणजे अर्जंट फ्रेंड्सने अगर आपल्याला म्हणले असतील तर तरी जास्तीत जास्त बुडवणे. पण कधी कधी असं बुडवलं तरी काही नसतं. आपलं फक्त आपण आपला अभ्यास रुटीनवर एकदम मुख्य ठेवला पाहिजे. सगळं रुटीनप्रमाणे चाललं पाहिजे अभ्यास आपापला डेली, असं माझं म्हणणं. डॉक्टर बनायचं आहे तुला? हो हो. कुणाच स्वप्न आहे डॉक्टर बनायचं? माझं आहे. माझ्या आईवडिलांसाठी मला डॉक्टर बनायचे. गर्लफ्रेंड आहे का नाही? मला सांग. आहे. गर्लफ्रेंड आहे तुला? पप्पाला माहिती आहे गर्लफ्रेंड आहे? तेवढं काही मी सांगू शकत नाही. भाईसाहेब बघू शकता तुम्ही, म्हणजे गर्लफ्रेंड सोबत स्टडी मॅनेज होते का नाही? तेवढं होत नसते. मग गर्लफ्रेंडला सोडून द्यायचं आणि स्टडीवर फोकस करायचा. हां, सध्या आम्ही लॉंग डिस्टन्सवरच आहे. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप आहे का? तर मित्रांनो, ट्युशन एरिया लातूरमध्ये तुम्ही मला अशा प्रकारचे विद्यार्थी भेटत राहतील. तर आपण पाहूयात आता दुसरा इंटरव्ह्यू घेऊ त्या एखादा मुलाचा किंवा मुलीचा. तर तुला भेटून खूप भारी वाटलं. नाव काय म्हणलं? अर्जुन अर्जुन डोंगरे. अर्जुन